मी तुमची परीक्षा पाहते आहे ते कसं शक्य आहे? म्हाळसा, मी आता आलो आहे आणि सर्वजण आपल्याला एकत्र पाहण्यासाठी आतुर झाले आहेत आणि सर्वजण तुझ्यासाठी चिंतित आहेत. तेव्हा आपण एकत्र सर्वांना भेटूयात. हो, ती भूमिका आहेच. काहीही घडलं नाही अशा आविर्भावात सगळ्यांच्या समोर जावं लागेल. त्यांच्या दृष्टीने देव बानूसोबत जाऊन आले, पण देवी मात्र काहीही करू शकल्या नाही. म्हाळसा, तू जे समजत आहेस तसं नाहीये. मी तुझ्या बरोबर आहे आणि तुझ्या बरोबरच राहणार आहे. पाहूया. चला, कर्तव्य पार पाडावे लागणार आहे. मला काळजी आहे सगळ्यांची. माझ्यामुळे सगळ्यांना चिंता नको. उत्तम. देवी, किती दिवसांना दिसतायसा. आमचा नमस्कार घ्यायची. देवी, तुम्ही दिसला नाही म्हणून गडावरचे समजे काळजीत होते बघा. तुमचे प्रेम मला कळते आहे, पण मी नसताना तुम्ही तुमचे दायित्व व्यवस्थित पार पाडले असेल याची मला खात्री आहे. पण मला आधी गणेशला भेटायचे आहे. म्हाळसा, तू गणेशला भेटून घे. मी प्रधानजी आणि लक्ष्मी देवी यांना भेटून येतो. बानू, आपण ज्या ठिकाणी आहोत ते ठिकाण अत्यंत पवित्र आहे. या ठिकाणी सकारात्मक अशी ऊर्जा आहे. याचे कारण म्हणजे या आश्रमात सतत चालणारी ही साधना. देव प्रजेचे आहेत, भक्तांचेही आहेत. त्यांनी आपल्यालाच वेळ द्यावा असं वाटणं म्हणजे स्वार्थीपणा नाही का? ए बानू, बा, अरे असं दारात कशा पाय उभा आहेस? आत ये की. अगं अशी छताकडे डोळ लावून का बसली आहेस? अरे काय नाही, असंच. असच अगं इतकं दिस देवासंग होतीस, आता एकटं वाटत असेल तुला. मी एकली कुठं आहे तवा? तू आहेस की संग. अगं ते आहेस की, पण बा आहे म्या तुझा. देव संग असलं का कधी स्वतःकडे बघितलं आहेस का तू? का काय होत? माया बानूचा चेहरा खुलतो निसता. वा, तुझं आपलं काहीतरी. मला सारखं वाटतं बघ, तुझी माय असती ना तर तुझ्या संग बोलली असती. माय लेकीच वेगळं असत. लेकीचं सुख दुःख समजून घ्याया माय पाहिजे बघ. वा, तुझ्यापासून कधी काही लपवून ठेवलं आहे कर? अगं ते आहेच की. अरे तू सांगितलं नाहीस कसं काय दिस गेलं देवा संगत? चांगलं केलं. अरे मला रानावनाची आवड आहे म्हणून देवांनीच आश्रमामध्ये जायचं ठरवलं. तुझी आवड निवड मी ध्यानात आहे बघ त्यांच्या. बरं वाटलं बघ. पाखरांचा आवाज, फुलं पानं झाड, आणि कसली बी आडकाठी नाही बघ. ते एक बरं झालं बघ, नाहीतरी हात धाक आहेच देवीचा.
भारत आता आश्रमामध्ये बी एक म्हातारी बाई होती. आता तिचं काय? अरे अशी बोलायची का असं वाटायचं का तीच माणसात आहे जणू. अगं तुझं आपलं काहीतरीच. तुझ्या ध्यानी मनी त्यांचाच विचार. हा, अरे खरं सांगते हाय म्या. ते जाऊ दे. हे बाळू, आता ध्यान दे कुठं काय चाललं आहे ती. म्हणजे अगं तू हात नव्हतीस ना तेव्हा म्हाळसा देवीनं स्वतःला कोंडून घेतलं होतं मन. हा. तू काळजी घे. वय देव बी बघ वाड्यात नाही आले, लागलीच गडावर गेले का नाही. कुणास ठाव आता काय होणार आहे ते. वय त्यासनी नसल आवडलं तुम्ही दोघं बाहेर गेलेलं. आता काय करावं तेच कळणं झालंय बघ. मला तर देवानी सांगितलं आहे का ह्या समध्याकडे ध्यानच नाही द्यायचं, विचार बी नाही करायचा या समध्याचा. अगं वय पण त्या काय गप बसणार नाहीत बघ. आपण देवांवरच विश्वास ठेवायचा. बा तू बी आता ह्या समध्याची काळजी नग करूस. तुझ्यासारखा विचार कराया नाही जमत मला. हा. येतो मी. गणेश, रागवलास माझ्यावर? तुला माझी आठवण नाही आली? असं कसं होईल? मग तू दार का लावलंस आणि तू इतक्या दिवस बाहेर का नाही आलीस? मातेला काही साधना करायची होती. पण हे तू मला का नाही सांगितलंस? खरं तर मी तुला सांगायला हवं होतं, हो ना, मग माझ्या बरोबर अशी का वागलीस? पण मी जर तुला हे सांगितले असते की मी काही दिवस देवघरात असणार आहे तर तू मला जाऊ दिलं असतंस? नाही. म्हणूनच नाही सांगितलं. पण आता मी आले आहे ना. माझ्या गणेशने इतक्या दिवसात व्यवस्थित भोजन केले ना, सगळ्यांनी त्याची काळजी घेतली ना. तू जर भोजन नाही केले तर मी कसं करणार? म्हणजे या दिवसात तू भोजन नाही केलेस? इतकं का प्रेम करतोस माझ्यावर? इतका नको जीव लावूस. चल माझ्यासोबत पहिले पाकगृहात चल, मी तुला जेव घालते. आधी तू मला एक सांग, तू खरंच देवघरात होतीस की तू बाहेर गेली होतीस? तुला काय वाटतं? मला असं वाटतं की तू गडावर नव्हतीस. तुला जर इतकं सगळं कळतं तर हेही कळलं असेल की मी असं का केलं. पण तू नको जायला हवं होतंस. मग मी काय करू? तू खोलवर स्वतःला आठव माते. तू कैलासाचे स्मरण कर. तू हिमालयाचे स्मरण कर. तू पार्वती देवींचे स्मरण कर. तुला खूप गोष्टी कळतील. खरंच? पण हिमालय आणि माझे काय नाते आहे? जितकं माझ्याशी श्री खंडेरायांची दृढ नातं आहे तितकंच नातं त्यांच्या सोबत आहे.
खरंच हा शब्द उच्चारला की तो भाव जाणवतो. आता तू विश्रांती घे. मी स्वतः जाऊन मोदक खाऊन येतो. नाही, मी पण येते तुझ्यासोबत. नको, तू थांब, येतो मी. प्रधानजी, या देवा. कशा आहेत म्हाळसा? कशी झाली भेट? बरी आहे. मला ह्यांनी सांगितलं की त्या तिथेच होत्या आश्रमात. होय, योगमायेने ते तिने साध्य केले. परंतु देवा, ह्या सगळ्याचं प्रयोजन काय होतं हे त्यांनी सांगितलं का? होय, बानू आणि मी एकत्र बाहेर जातोय ह्या मागे काहीतरी विशेष कारण आहे असं तिला वाटलं. आणि हो, परंतु त्यात तथ्य आहे देवा. तुम्ही तिथे जाण्यामागे निश्चित असं प्रयोजन होतच. होय, पण ते गुप्त ठेवणे भाग होते. बानूला तिच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सहाय्य करणे अत्यंत आवश्यक होते आणि त्यासाठी इथून दूर जाणे अपरिहार्य होते. देवा, श्री म्हाळसा देवींना असं वाटलं असणार की बाणाईला सत्य प्रथम समजेल आणि ती तुमच्या बरोबर कैलासात जाईल. क्षमा असावी, परंतु म्हाळसा देवींनाही सहाय्य व्हायला हवं. आणि त्या तिथे आल्या त्यात त्यांचं काही चुकलं असं मला वाटत नाही. देवी, प्रधानजी, त्यांचं काहीच चुकत नाही. खरं तर मी जर सांगून गेलो असतो तर बरं झालं असतं, पण तसं झालं असतं तर मला जाता नसतं आलं. मला असं वाटतं की ही गोष्ट गुप्त आहे आणि ती गुप्तच राहावी. त्या इथे नव्हत्या ह्यावर नंतर चर्चा व्हायला नको. लक्ष्मी देवी, तसंच होईल. पण हा पार्वतीचा स्वभाव आहे आणि ती अशीच वागेल. ह्या दिवसात मला कैलासात घडलेल्या एका घटनेचे स्मरण होते आहे. आपण कशाविषयी बोलता आहात देवा? माझ्यावर दुसरी कुठलीही स्त्री प्रेम करते हे पार्वतीला कधीही सहन झाले नाही आणि हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. परंतु त्यावेळी देखील अनेक वाद होऊनही त्यांनी गंगेला स्वीकारलं होतं. लक्ष्मी देवी, पण ते तेवढं सोपं नव्हतं. परंतु देवा, आता ह्यावेळी ह्यातून काहीतरी मार्ग तर काढावाच लागणार. प्रधानजी, मी देखील तोच विचार करतो आहे की आता ह्यातून मार्ग कसा काढावा. नमामि शमीशान निर्वाण रूपम विभुम व्यापकम ब्रह्मवेद स्वरूपम निजं निर्गुणं निर्किल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहं निराकार ओंकारमूलं तुरीयम्.
इथे का बोलवलं? आपण बोलूयात. मला वाटलं राजसभा बोलवली असेल. ती तर बोलवावीच लागेल, कारण राज्य कारभाराची अनेक कामे मार्गी लावायची आहेत. पण त्याचबरोबर एक सुरुवात करायची आहे, ती एका नवीन पर्वाला. म्हाळसा, तूच म्हणाली होतीस ना की मी तुझ्यावर अन्याय केला आहे म्हणून. मी म्हणाले म्हणून तुम्ही हे करता आहात की माझं तुझ्यावर जन्म जन्मांतरीचं प्रेम आहे म्हणून. माझ्याबद्दल ह्या अवतारात आणि कैलासात एक अशी घटना घडली की ज्यामध्ये विलक्षण साम्य आहे. कोणती घटना? त्याविषयी आपण सविस्तर बोलूया. कधी बोलूया? त्यासाठी या गडावर पुन्हा आख्यानाला आरंभ करूया. ज्यात पार्वतीची आणि गंगेची कथा तुला श्रवण करायची आहे. पण त्यांनी काय साध्य होणार आहे? ह्यावेळी सत्य काय आहे हे तुला सांगण्याचा मी प्रयत्न नाही करणार, तर कोणता मार्ग निवडावा केवळ ह्यासाठी मी निर्देश करेन. म्हाळसा, तू काहीच बोलली नाहीस. कधी कधी तत्व आणि त्यामागचे ज्ञान हे प्रत्यक्षात उपयोगात पडत नाहीत. म्हणून विचार करते आहे की सामोरे जावे की नाही. निर्णय तुझा आहे, विचार कर. मी आग्रह नाही करणार, कारण तो माझा स्वभाव नाही. मी यासाठी तयार आहे. याआधी आख्यानात ज्या कथा सांगितल्या गेल्या आहेत त्यापेक्षा वेगळ्या प्रकृतीची कथा ह्यावेळी सांगण्यात येईल. मला ती ऐकायची आहे.